ही तुझी मैत्रीण तुझ्याशी मैत्रीबद्दल एवढं बोलते, पण खरं तर मनातून तुझ्यावर जळते ती. ही स्वतःला तुझी मैत्रीण म्हणवत असली ना, तरी तिच्या मनात तुझ्याबद्दल फार काही चांगलं नाही बरं का. कधीही तुला दूर करून निघून जाईल ती. अशांती आमच्या कानात तुझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलत होती. आमच्याशीही ती तसंच बोलत होती. अशांती अशा विचारांच्या रूपाने मनात शिरते आणि कायमचं तिथेच ठाण मांडते. सगळं आयुष्य पोखरून टाकते. अशांतीला कायमचं घालवून द्यायचं असेल तर मनाच्या शांतीची गरज आहे. आता हेच गावाला दाखवायचं. अगं मग लगेच काम सुरू करूया, विलंब कशाला. मला माझ्या मैत्रिणीबद्दल लय अभिमान आहे. तिच्या मनात माझ्याबद्दल फक्त चांगुलपणा आहे. तर मैत्रीमध्ये एकमेकींना दोष द्यायचा नसतो. मैत्री म्हणजे एकमेकींचे दोष शोधणं नाही, एकमेकींचे दोष माफ करणं असतं. मी दोघींनाही भडकवण्याचा प्रयत्न केला, तरी ह्यांच्यावर काहीच परिणाम नाही. ही तुझी मैत्रीण नाही, शत्रू आहे. तुझ्या विरुद्ध कारस्थान करत असते. कधीही तुझा काटा काढू शकेल. माझ्या मनात काय बी विचार आला, मन अशांत करणारा, तरी बी म्या तो झटकून टाकेन. कारण माझ्या मैत्रीपेक्षा काय बी मोठं नाही. मैत्री म्हणजे एकमेकांना समजून घेणं असतं. काही चुकलं तर माफ करायला, आणि पुढच्या वेळी अशा चुका होणार नाही हे समजावून सांगायला. चालताना कुणी पडलं धडपडलं तर मैत्रीणच हात देते. अवघड वाटेवर आपल्या बरोबर चालते. संकट आलं तर साथ देते. दुःख बी वाटून घेते आणि मन हलकं करते. आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल काय बी वेगळा विचार आला ना, तर त्याच्याशी बोलावं. काही गैरसमज असेल तर तो दूर करावा. आपलं मन मोकळं करावं. मंजू, मंजू, माझं चुकलं ग. तुझ्याबद्दल वाईट विचार केला मी. नाही ग, चूक माझीच होती. आपली एवढ्या वर्षाची मैत्री एका क्षणात तोडून तुझ्याशी भांडली मी. मला क्षमा कर. चंदा, गावात आल्यावर थोड्याच वेळात एकमेकींशी आपली घट्ट मैत्री झाली. त्यापेक्षा बी कमी वेळात ती तुटली. आपण अबोला धरला. मी आधी तुझ्याशी खूप भांडले, गैरसमज करून घेतला. मला क्षमा कर. नाही, हे होऊ शकत नाही. हे मी होऊ देणार नाही. बरं झालं तू स्वतःच्या तोंडानेच सांगशील ते.
तर बोल, तू असुर आहेस ना? नाही, मी असुर नाही आहे. बघ, मी म्हणलं होतं की नाही, तू असुर नाहीस. मग कोण आहेस? बोल. हे बघा, मी असुर नाही आहे. म्हणजे पूर्ण असुर नाही आहे. म्हणजे माझं एक रहस्य आहे. काय रहस्य? माझी कहाणी काय सांगू तुम्हाला. माझे वडील एक असुर होते, पण माझी आई एक मनुष्य होती. आणि म्हणूनच सगळे ह्या गोष्टीला धरून मला चिडवायचे. अर्धवट असुर म्हणायचे. मला खूप वाईट वाटायचं. मी खूप रडायचो. एकटा राहताना रडायचो. मग मी हे सगळ्यांना सांगायचं बंदच करून टाकलं. माझ्या आईशी असणारे सगळे संबंध तोडून टाकले. नाबाजीराव, माझी आई आता आजारी आहे हो. ती मनुष्य रूपात आहे ना, त्यामुळेच ती अगदी मरणाच्या दारात उभी आहे. म्हणूनच तिला भेटायला म्हणून मला जावं लागतं. आतापर्यंत कुणालाही मी सांगितलं नव्हतं, पण तुम्हा दोघांना सांगावंसं वाटलं. आईला त्रास होणार लय वाईट रे, लय वाईट. मला माफ कर, मी तुला लई त्रास दिला रे. माझं चुकलं. मला माहिती असतं हे समजा तू तुझ्या आईसाठी करतो आहेस, तर मी असं वागलो नसतो. नाही हो, नाही. असू दे. लय चुकलं माझं. मला माफ कर. येतो मी. या. अरे नबाजी, आई, चला, आतापुरता वाचलो. कसं काय सुचलं मला हे काय माहित. आता पुढे आणखी काही अडचण येऊ नये एवढीच प्रार्थना आहे महादेवा. सांभाळून घ्या या भक्ताला. खूप अभिमान आहे ना तुम्हाला तुमच्या मैत्रीचा. तुमची मैत्री कधीच तुटू शकत नाही असं वाटतं ना तुम्हाला. आता बघा, तुमच्यापैकी एकीला मी संपवून टाकते. मैत्रीणच जिवंत नसेल तर मैत्री कशी राहील. या गावावर तुळजादेवींची कृपा आहे. मैत्रीच काय, तू या गावातली शांती सुद्धा बिघडवू शकत नाही. आपल्या गावची शांती टिकवायची असेल तर आपल्याला अशांतीला दूर घालवावंच लागल. मला संपवण्याची ताकद ह्या गावकऱ्यांमध्ये नाही. बघा, तुमच्या हातातल्या वस्तू तेजानं उजळल्यात. ही देवी आईची शक्ती आहे. आपण हिला हरवू शकतो. सगळ्यांनी पुढे या. देवी, मला क्षमा करा. माझं चुकलं. मी सगळ्या गावाला त्रास दिला. माझी चूक झाली.
आई राजा आई राजा सम्राज्ञी, हे असं विचित्र स्वप्न का पडलं असेल? काही संकेत तर नसतील ना? असुर नरेश महिषासुरांच्या राज्याला आणि त्यांच्या जीवाला धोका आहे. सम्राज्ञी शुंभा यांच्याही जीवाला धोका आहे. कदाचित हे फक्त स्वप्न असेल, पण मला जे दिसलंय तेच पुढं घडलं तर मला याचा अधिक शोध लावायला हवा. एकच व्यक्ती आहे जी मला मदत करू शकते. काय रे नभाजी? अरे अरे काय झालं? अरे एवढं धाय मोकलून का बरं रडायला लागलास? अरे नभाजी, अरे त्याच्यावर संशय होता ना आपल्याला. आपण त्याला काहीतरी विचारित होतो. तू तिथून असा निघून का आलास नभाजी? अरे सांग ना नभाजी. अगं अगं त्यानं त्याच्या आईची गोष्ट सांगितली ग, म्हणून मला वाईट वाटते. माझे वडील एक असुर होते, पण माझी आई एक मनुष्य होती. आणि म्हणूनच सगळे ह्या गोष्टीला धरून मला चिडवायचे. मग मी हे सगळ्यांना सांगायचं बंदच करून टाकलं. माझ्या आईशी असणारे सगळे संबंध तोडून टाकले. आणि अशा भल्या माणसावर मी आज संशय घेतला. चूक झाली माझी, चूक झाली. अरे नभाजी, अरे ऐक की. अरे तू वाईट वाटून नको घेऊ सारं. तुझी काय बी चूक नाही बघ. आणि त्यानं काहीतरी तुला गोष्ट सांगितली आणि तुझा लगेच विश्वास बसला त्याच्यावर. वय काय काय आता तुला काय सांगू म्हणू? अगं या नभाजीची कहाणी बी त्याच्यासारखीच आहे ग. मी असुर असलो तरी बी इतर असुरांच्या तुलनेत माझी शक्ती कमी होती. त्यामुळे समदे मला चिडवायचे. कुणी मी माझी दखल घ्यायचं नाही. आता बी मी आज तुझ्या बरोबर या मोहिमेत आहे. त्याचं कारण म्हणजे मी रूप बदलू शकतो या. पण याआधी समदे मला चिडवायचे. मी असुर आहे का नाही याबाबतच समदेंनी शंका घेतली. आता ही शंका मी त्या असुराबाबत घेतली, म्हणून मला वाईट वाटतंय. तुला जो संशय येत होता ना, तो आता मला जरा खरा वाटायला लागलाय. अगं काय? तो असुर जे काही सांगतो आहे ना, ते खरं नाही आहे. मला त्याच्यावर विश्वास नाही. मला आता त्याची समधी पाळमुळं खणून काढायची आहे. अगं असं काय बोलालीस? अगं इतकी दिस जी चूक म्या करत होतो तीच तू बी करायलीस वय. अगं गरीब आहे ग त्यो, त्याच्यावर संशय नका घेऊस. तुला आठवतो एकदा म्या तुळजाचं रूप घेऊन त्याला भेटायला गेलो होतो.
तेव्हा बी माझा संशयच खोटा ठरला होता की नाही? अरे म्हणजे तो तेव्हापासून तुला फसवतो हाय? अगं एवढं खात्रीशीर कसं काय बोलू शकते तू? माणसांचा तुझ्यापेक्षा जास्त अनुभव हाय बघ मला. म्या बी लई वेळा खोटं बोलली हाय. खोटं बोलताना माणूस कसा चेहरा करतो, सूर कसा लावतो हे चांगलंच ठाऊक आहे बघ मला. आणि हा जो कोण असूर आहे ना, हा खोटं बोलतोय हे माहितीये मला. पण तो इथं कशासाठी आला हाय आणि त्याचा काय डाव हाय हे शोधून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही म्या. गावावरचं एक मोठं संकट टळलं. गावातून अशांती कायमची नाहीशी झाली. हो, सगळ्या गावकऱ्यांनी मिळून तिच्या विरुद्ध संघर्ष केला हे सगळ्यात जास्त महत्वाचं. अशांतीने गावात प्रेमाने राहणाऱ्या गावकऱ्यांच्या नात्यांवर हल्ला केला. तिने कित्येक मैत्रीमध्ये फूट पाडली होती आणि ते सगळ्यात जास्त धोकादायक होतं. नात्यांमध्ये छोटासा गैरसमज निर्माण झाला किंवा छोटीशी अशांती जरी निर्माण झाली तरी सगळं बिघडत जातं. घट्ट मैत्री असलेल्या दोन व्यक्ती कायमच्या वैरी बनतात. हो, कारण नात्यांच्या मुळाशी विश्वास असतो आणि एकदा तो विश्वासच डळमळीत झाला की ते नातं बिघडून जातं. हो, पण नातं खरं असेल आणि मनं एकमेकांशी घट्ट जोडलेली असते तर असा बाहेरून कितीही हल्ला झाला तरी त्या नात्यामध्ये बाधा येत नाही. अशांतीने गावात कितीतरी नाती तोडण्याचा प्रयत्न केला. तिचा प्रकोप होता, प्रभाव होता, तरी देखील या गावाची नाती टिकली. सगळे भांडणं विसरून पुन्हा एकत्र आले. खरी नाती अशीच असतात, सगळ्या संकटांना पुरून उरणारी, कायमस्वरूपी टिकणारी. अगदी खरं आहे तुमचं देवी. आणि तुमचं आणि महादेवांचं नातं याचं उत्तम उदाहरण आहे. तुम्ही आजवर अनेक वेळा विरह पाहिला, अनेक काळात अनेक रूपात तुमच्या नात्याची परीक्षा घेतली गेली. हो, आणि त्या कठोर परीक्षेमधून देखील आमचं नातं तावून सुलाखून बाहेर पडलं, घट्ट राहिलं. तुम्हाला माहितीये मायक्का देवी, एकदा देवी महादेवांवर चिडून काशीला निघून गेले आणि महादेव जेव्हा त्यांना शोधायला आले तेव्हा त्यांना अन्नपूर्णा रूपात भेटले. जगदंबा रूपामध्ये तर देवी स्वतःला पूर्णपणे विसरून गेल्या होत्या. तेव्हा महादेव शिवाचं रूप घेऊन त्यांच्या सोबत राहिले. वेळ प्रसंगी त्यांना मदत सुद्धा केली. अशी नाती मिळणं खूप कठीण आणि खूप महत्वाचं सुद्धा असतं. आणि अशाच नात्याबद्दल मदत मागायला आम्ही तुम्हाला शोधत इथवर आलो. काय झालं? कोणती मदत हवी आहे तुला? नाही, काही नाही. आम्हाला बहीण मानते ना स्वतःची. गावातल्या एवढ्या मोठ्या संकटामध्ये तू आमच्या मदतीला धावून आलीस ना, मग आता तुला हे देखील सांगावंच लागेल. सांग पाहू. आई राजा, आई राजा, मला भूक लागली आहे. ओवी बाळा, चल मी तुला काहीतरी खायला देते. पद्मा, मायक्का कुठल्या तरी विशेष कामासाठी आम्हाला इथे भेटायला आली आहे. काय असेल ते काम? सम्राज्ञी, एवढं लगबगीनं कुठे निघालात? काय झालं? काही झालं ठाऊक नाही, पण दैत्यगुरु शुक्राचार्यांनी तातडीने निरोप पाठवून आम्हाला भेटायला बोलवलं आहे. बरं, मग असुर नरेश महिषासूर पण येत आहेत का? नाही, त्यांना याबद्दल काहीच सांगू नको असं म्हणाले आम्हाला ते. असं काय काम असेल दैत्यगुरूंचं? अगं, दैत्यगुरूंचं काहीतरी महत्त्व. सम्राज्ञी, आपण इथे नको चर्चा करायला. कोणीतरी ऐकेल ना. आपण जाऊ दैत्यगुरूंकडे. चला. ठीक आहे, चल. शुक्राचार्यांनी महिषासूर सोडून शुंभाराणींना बोलवण्यासारखं काय घडलं असेल बरं?
मायाक्का, अगं तुझं आमच्याकडे काम होतं ना, विचारायचंच राहून गेलं. सांग ना, काय काम आहे? अगं हो खरं, त्यासाठीच आम्ही शोधत तुला इथवर आलो होतो. पण तुझ्या समोरच एवढ्या अडचणी आहेत हे पाहिल्यावर आम्ही काही बोललो नाही. हो, अगं तू आल्यापासून एकामागून एक विषय समोर येत राहिले. बरं, आता आम्हाला सांग, तुझं नक्की काय काम आहे? तुळजा, आई राजा